मृत्यूचं प्रमाण, तिथलं बाळंतपणाच्या वेळेचं महिलांचं मृत्यूचं प्रमाण, याच्यामुळे खूप आम्ही सगळे व्यथित व्हायचं. गेल्या काही वर्षामध्ये कुठल्या गव्हर्नमेंटने झालं वगैरे श्रेयवादाचा विषय न घेता पण खूप सरकारने लक्ष केंद्रित केलं, सामाजिक संघटनांनी खूप लक्ष केंद्रित केलं. त्यातून परिस्थिती सुधारते, परिस्थिती पूर्ण सुधारली असा मी दावा बिलकुल करणार नाही. त्यातला मेजर भाग कुपोषण हा जसा आहे की त्यांना बरं खाणं मिळालं पाहिजे, तसं वेळीत उपचार तर साधारणतः छोट्या गावातला माणूस अंगावर काढतो आणि तो दवाखान्यात जायला टाळतो. दवाखाने लांब असतात, त्याच्या दारात जर गाडी गेली तर तो उठून त्या दवाखान्यात येतो. मग त्याची टेस्ट होते, वेळेत कळतं की डेंग्यू झाला आहे का आणखीन काय झालं आहे, मग औषधं सुरू होतात. निदान लवकर होणं हेच आजार बरा होण्याचं मोठं माध्यम आहे. ते निदान त्याने मी चौकशी केल्या सगळ्या टेस्ट बॉर्डरलेस ऑर्गनायझेशन वर्क फाउंडेशन हा एक खूप चांगला ट्रस्ट आहे. प्रामुख्याने गावोगाव ॲम्ब्युलन्स देणं, फिरती हॉस्पिटल देणं हा यांचा मोठा उपक्रम आहे. यांचं एक जम्मूला चांगलं आतंकवाद्यांकडून मारले गेलेल्यांच्या मुलींसाठीचं वसतिगृह चालतं आहे. मी खूप त्यांच्याशी जवळून जोडला गेलो आहे. आज ही ॲम्ब्युलन्स आहे ती 22 गावात जाणार आहे. मी बच्चूभाऊंचंही 25 गावात जाणार आहे. बच्चूभाऊंचंही मनापासून अभिनंदन करेन, कारण आता पैसे नाही आहेत माणसांकडे, म्हणजे खर्च करणारे जे लोक आहेत त्यांचे, असं नाही, सरकारकडे नाही आहेत असं नाही, ते पोचवायला लागतील आणि ते पोचवण्याचं काम एचडीएफसीच्या CSR फंडमधून आपण एचडीएफसीच्या CSR फंडमधून आहे. CSR तर इतका आहे, जवळजवळ नीट प्रयत्न केले तर एखाद्या जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजनमधून जेवढे पैसे मिळतात त्याच्या 10 पट तरी, किंवा समजा इकडे आम्हाला यावेळेला 700 कोटी मिळाले तर 70 कोटी इतकी अमाऊंट आपल्याला CSR म्हणून आणता येईल. इतकी CSRची ताकद वाढली आहे. त्यांना 5 कोटीच्या वर प्रॉफिट झाल्यानंतर 2% सक्तीने बॅलन्स शीटला दाखवायला लागतात की आम्ही सामाजिक काम कसं केलं. त्यातले 75% 31 मार्च आधी खर्च करायला लागतात आणि जवळच्या कुठल्याही नातेवाईकाला लाभ देता येत नाही. त्यामुळे CSRमधून निर्माण होणारा फंड हा बऱ्याच जणांना कसा खर्च करायचा प्रश्न पडतो आणि त्यामुळे HDFCने दिले खूप चांगले आहे. सर, अनेक योजना ज्या आहेत त्या मेळघाटासाठी नियोजित केलेल्या असतात. मागच्या वेळेस आरोग्यमंत्री तानाजी सावंत सर 2 दिवस या ठिकाणी मेळघाटाचा दौरा केला. आम्ही एक वेगळा ॲक्शन प्लॅन यासाठी करू, पण फक्त घोषणाच होते, पुढे काहीच होत नाही. आता त्यांनी काय आम्ही जिल्हा नियोजन म्हणून जे करतोय त्याचं प्रत्यक्ष मॉनिटरिंग करायला मी आलो आणि प्रत्येक नियोजनच्या बैठकीत मी याचा आढावा घेतो. तानाजी सावंतांनी काय घोषणा केल्या मला माहीत नाहीत, त्यातल्या काय झालं नाही हे मला माहीत नाही. पण माझं असं म्हणणं आहे की आरोग्य सेवेवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि लोकांचं उत्पन्न वाढवलं पाहिजे. आज मी एक योजना घोषित करून जाणार आहे जी मी सकाळी अमरावतीत केली की एक कुठला तरी मेळघाटातला प्रॉडक्ट सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून ठरवावं. मग ते रॉ धान्य असेल किंवा तयार केलेले पदार्थ असतील, तो एक पदार्थ वर्षभर मी तो विकला जावो न जावो मी विकत घेणार, मेळघाट हटमध्ये विकायला ठेवणार. मेळघाट हटमध्ये तो प्रोडक्ट घेणाऱ्या कन्झ्युमरला 10% डिस्काउंट मिळणार, ह्यांना हार्ड कॅश मिळणार. यातला तोटा बच्चूभाऊंसारख्या अनेक मित्रांकडून लोकसहभागातून वर्षभराचा तोटा मी भरून काढणार. असं वर्षभरामध्ये 1000-2000 शेतकऱ्यांना हार्ड कॅश देता येईल का, बरा रेट देता येईल का, असा एक प्रयत्न मी करतोय. अशा अनेक प्रयत्नांनी उत्पन्न वाढवणं आणि घरोघर जाऊन वैद्यकीय सुविधा जी ही ॲम्ब्युलन्स करेल त्यातून ह्या ठिकाणचं गरिबीचं प्रमाण कमी होईल आणि हे जे कुपोषण आहे ते कमी होईल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.